हाय हॅलो नमस्कार. सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस म्हटल्यानंतर आपल्यासोबत एखादा असा खास व्यक्ती हवा की ज्याच्याबरोबरती आपण 31ची पार्टीसुद्धा एन्जॉय करू शकतो, पण तेवढाच पार्टीपेक्षा महत्त्वाचं असतं की त्याच्यासोबत खूप चांगल्या गप्पा मारू शकतो. आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी आपण सेलिब्रिटी लाईव्हमध्ये अशा काही सेलिब्रिटींना आपण महाराष्ट्र वनवरती बोलवतो आणि त्यांच्यासोबत 1 तासभर खूप छानपणे गप्पा मारतो. आज अशी एक सेलिब्रिटी आपल्याकडे आलेली आहे की होणार असून मी त्या घरची ह्या सिरियलने तर अख्ख्या महाराष्ट्रभर धुमाकूळ केला होता. तिचं कॅरेक्टरसुद्धा खूप घराघरात पोचलं. ती जान्हवी होती आणि ही जान्हवी नंतर ती काय करते हो, ती कुठे आहे, असं सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता. पण तो महाराष्ट्राला प्रश्न जो पडला आहे त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, कारण ती जान्हवी आणि त्याच्यानंतर आता ती सध्या काय करतेची हिरोईन तेजश्री प्रधान माझ्यासमोर आहे आणि ती तासभर आपल्यासोबत आहे, तासभर आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. तेव्हा पटापट फोन उचला. 31च्या पार्टीला जाण्याच्या पूर्वी हा कार्यक्रम केला आहे, त्यामुळे तुम्ही घरात आहात तर TV ऑन करा आणि आमचा नंबर लिहून घ्या. 02261112400 या नंबरवर पटापट फोन करा. तेजश्री तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथे बसलेली आहे. तेव्हा आपण गप्पांना सुरुवात करूया, पण तुम्ही फोन करायला विसरू नका. तेजश्री, तासभर पुढचा तुझे फॅन्स, तुझ्यावरती प्रेम करणारे, तुझ्या अभिनयावरती प्रेम करणारे सगळे लोक तुला फोन करणार आहेत. पण सुरुवात नेहमी आपण असंच म्हणतो की मग पुन्हा तोच विषय येतो, कारण ते कॅरेक्टरच मुळात इतकं घराघरात पोचलं होतं. जान्हवीचं कॅरेक्टर होणार असून मी त्या घरचीचं. पण आता होणार असून मी ते ती सध्या काय करते, एक सर्कल आहे त्याच्यामध्ये. एक ते वेगळं कॅरेक्टर होतं, हे एक वेगळं कॅरेक्टर आहे. पण होणार सून नंतरचं हे सगळं कसं आहे, तू कसं एन्जॉय करतेस पूर्ण? खूप एन्जॉय करते मी, मजा येते मला. आणि सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की होणार सून मी या घरची या मालिकेतनं मी लोकांसमोर आले झीच्या माध्यमातून, आणि पुन्हा एकदा ती सध्या काय करते हा सिनेमा झीचाच असल्यामुळे मी पुन्हा एकदा झीच्याच माध्यमातून आज प्रेक्षकांना भेटायला येणारी ही माझ्यासाठी सगळ्यात छान गोष्ट आहे. आणि प्रवास म्हणशील तर एक गोड गोष्ट अशी आहे की जान्हवी तन्वी हे खूप राईम करतं. जवळ जाणार आहे. येस, जान्हवी टू तन्वी हा प्रवास माझा खूपच मजेदार होता. एक क्षेत्र जरी हे एकच असलं तरी मला वाटतं त्यातही नाटक, सिनेमा आणि सिरियल ही 3 एक सब मला वाटतं ह्याचे वेगवेगळ्या वाटा आहेत ह्या. आणि सिरियल मधलं काम आणि फिल्म मधलं काम यात खूप फरक पडतो. बरोबर मला विचारशील तर, कारण मुळातच सिरियल हे क्लोजचं माध्यम असतं, सिनेमा हा फार आपला दिसतानाच असा मोठा ग्रँजर दिसतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला कुठेतरी असं वाटतं की सिनेमा कदाचित थोडं टफ माध्यम असावं, कारण की डेली सोपमध्ये आजच्या एपिसोडमध्ये झालेली चूक मी उद्या सुधारते आणि लोक मला स्वीकारतात. पण सिनेमा म्हणतो आपण जेव्हा, तेव्हा एकदा छापला गेला की मग पुढे आयुष्यात मी कितीही सुधारणा केली तरी त्या सिनेमामध्ये मी तशीच दिसणार. त्यामुळे सिनेमामध्ये काम करताना डेफिनेटली मला जान्हवी साकारल्यानंतर एवढा एक मोठा सतीश राजवाडेंसारखा मोठा दिग्दर्शक म्हण, किंवा झी स्टुडिओजने टाकलेला विश्वास माझ्यावरचा, अंकुश चौधरी सारखा उत्तम अभिनेता ज्याचं मला कौतुक करावं असं वाटतं की तसं पाहायला गेलं तर मी खूप सिनेमे केले नाहीयेत. असं असताना माझ्यासारख्या एखाद्या कलाकाराबरोबर को आर्टिस्ट म्हणून स्वतःला म्हणवून घेण्याचं धाडस करणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट असते जी अंकुशने केली. सो या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या माझ्यावर आणि कुठेतरी त्या पार पाडताना खूप सिन्सिअरिटी होती स्वतःमध्ये. आणि तिथे मला ती तफावत 2 सिरियल आणि फिल्म ह्याच्यातली ती तफावत मला कळत होती. पण माझा खूप मस्त होता हा एकंदर जर्नी आमचा सुरू झाला तो आमच्या वर्कशॉप पासून. श्रीरंग गोडबोले रंगाकाकांनी आमची आणि सतीश राजवाडेंनी अंकुशची आणि माझी वर्कशॉप्स घेतली. या वर्कशॉपचं एक महत्वाचं कारण असं होतं की मी जी भूमिका साकारते तन्वी, किंवा अंकुश जी साकारतोय अनुराग नावाची भूमिका, तर हे तन्वी आणि अनुराग हे यांचं बालपणही जगणार आहेत आणि हे कॉलेजमधलं वयही जगणार आहेत. कारण ह्या सिनेमामध्ये 3 तन्वी आहेत आणि 3 अनुराग आहेत. बरोबर. त्यामुळे असं असताना मी आणि अंकुश जेव्हा एकमेकांच्या समोर कलाकार म्हणून येतो तेव्हा प्रात्यक्षिकरित्या जरी आम्ही पहिला सीन एकत्र करणार असलो तरी लोकांना पाहण्यासाठी आम्ही एक मोठा स्पॅन एकत्र काढलाय लहानपणापासूनचा. सो ती कम्फर्ट लेवल, तो एक कम्फर्ट झोन एकमेकांमध्ये तयार करण्यासाठी आमचं खूप छान वर्कशॉप झालं होतं. रंगा गोडबोलेंनी कंडक्ट केलं.
आवडलेलं. आणि एकंदर मला वाटतं ना, माझ्यासाठी ह्या सगळ्या कार्यशाळा आहेत. रंगा गोडबोले, सतीश राजवाडे ज्यांनी ही अख्खी फिल्म इतकी सुंदररित्या डिरेक्ट केली. आणि मला असं वाटतं की ही फिल्म लिहिण्याच्या प्रोसेस पासून त्यांनी आणि मनस्विनी लता आमच्या रायटर राईट त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे दोघांनी मिळून ना, की ते ह्यातलं प्रत्येक वाक्य आम्हाला सांगण्याआधी त्यांनी ते जगलंय. त्यामुळे ते छान एक्सप्लेन करत होते. सो ह्या सगळ्या माझ्यासाठीच्या कार्यशाळा होत्या आणि मी खूप एन्जॉय केली ही प्रोसेस. तर एन्जॉय केलेली आहेस. आणि हे बोलतानाच फोन यायला सुरुवात झाली. आणि महत्वाचं म्हणजे दुपारचे 4 वाजले तरी पुण्यातनं पहिला फोन आलाय. त्यामुळे तर साक्षी बोलतात पुण्यावरनं. साक्षी, तुमचा प्रश्न विचारा प्लीज. हाय तेजश्री ताई. हाय साक्षी दगे. फर्स्ट ऑफ ऑल तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला सुद्धा. आम्ही अनुराग आणि तन्वीला 6 तारखेला भेटण्याची खूप वाट पाहतोय. येस, खरं सांगू तर मी सुद्धा. आम्ही इगरली वेटिंग आहोत. कधी 6 जानेवारी येते याची वाट पाहतोय. तुला मी ह्या वर्षामध्ये 3 ते 4 वेळा भेटली आहे. आणि ही ह्या वर्षातली माझ्यासाठी खूप छान मेमोरी असेल. ही कायम लक्षात राहील. वाव, थँक्यू सो मच. आणि या वर्षाच्या शेवटी अखेरीस तुझ्याशी माझं बोलणं झालं, ही पण एक छान गोष्ट आहे. थँक्यू साक्षी. पण आता तिने जसा विषय काढला, ती सध्या काय करतेचा, की हा तुझ्यासाठी एक असं म्हणायला लागेल की अभिनयातला पण एक वेगळा टप्पा होता. कारण मुळात तू इतक्या फिल्म्स केलेल्या नाही आहेस याच्या आधी. तू मुळात 3 ते 4च सिनेमे याच्यापूर्वी केलेले आहेत. मधल्या काही काळामध्ये तू रंगभूमीकडे वळाली होतीस. तू हिंदी नाटक सुद्धा केलंस आणि कार्तिक आझाद घुसली नाटक पण केलं. हा सिनेमा निवडण्यामागचं तुझं असं कारण होतं, कारण ह्याच्या मागचे सिनेमे त्या मानाने इतके तुझं कॅरेक्टर तितकं महत्वाचं नसेल, पण हा सिनेमा निवडण्यामागचं कारण तुझं पहिलं काय होतं? एकतर सतीश राजवाडे म्हणून, का तुला कॅरेक्टर तन्वीच्या तू प्रेमात पडलीस? सगळ्यात पहिलं कारण निश्चितच सतीश राजवाडे होतं. कारण ती प्रोसेसच सतीश राजवाडेंची भेट आणि मग ती फिल्म करायची नाही करायची अशी सुरू झाली. पण तन्वी या पात्राच्या मी प्रेमात पडले, माणूस म्हणूनही. आणि कुठेतरी माझ्यातला कलाकार सुद्धाही तिच्यात अडकला. कारण तू म्हणालास, फार महत्वाचं बोललास आत्ता एक वाक्य, की आपण काम करताना ना, कलाकार हा जनरलीच एक दाद मिळण्याचा, कुठेतरी स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा भुकेला असतो. आणि मला असं वाटतं की तन्वी ह्या पात्राने ना कुठेतरी सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं काम करता येऊ शकतं का, किंवा कुठेतरी एक पोच पावती कामाची जी म्हणतात, जी सिनेमा प्रत्येक ह्याच्यातनं मिळणं गरजेचं असतं, ती कदाचित पोच पावती मला तन्वीचं पात्र मिळवून देईल अशी एक मला आशा आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे अशी. प्रामाणिक इच्छा आहे. आणि ती तुझं नवीन वर्षामध्ये ती इच्छा पूर्ण व्हावी अशी माझं म्हणणं आहे. धुळ्यावरनं माधुरींचा फोन आलाय. माधुरी, बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? हॅलो, नमस्कार. बोला. हॅलो तेजश्री मॅम. थँक्यू. बोला. बोलायचं होतं ना. हॅलो माधुरी, तुमचा प्रश्न तुम्ही सलग विचारा, तेजश्री ऐकते तुम्हाला. अच्छा. हा तेजश्री मॅम, आम्हाला तुमचं कार्तिक आझाद घुसली हे नाटक खूप आवडलं होतं. थँक्यू सो मच. यानंतर तुमचं काय आहे ड्रीम? म्हणजे त्यांना असं विचारायचं असेल, कारण त्यांना सिनेमाबद्दल माहिती असेल, पण मराठी रंगभूमीवर कार्तिक आझाद घुसल्यानंतर तुझा काही विचार आता सुद्धा सुरू आहे का मराठी नाटक करण्याचा, असं ते विचारतात. निश्चित. माधुरी, सध्या तरी आता मी खूप एक्सायटेड आहे, कारण 6 दिवसांवर माझ्या फिल्मचा रिलीज येऊन ठेपलाय. आणि एक फिल्म करणं ही मला वाटतं खूप मोठी प्रोसेस असते. त्यामुळे अगदी ते कार्तिक आझाद घुसली हे नाटक करत असताना सुद्धा कुठेतरी दुसरीकडे ह्या फिल्मची प्रोसेस चालू होती. त्याच्यातनं मी जात होते, मध्ये मध्ये आम्ही त्याचंही शूट्स करत होतो त्या गोष्टीचे. सो मला वाटतं ही फिल्म रिलीज व्हायची वाट बघतेय मी आत्ता. आणि ही फिल्म रिलीज झाल्यानंतर आपण पाहूया पुढे काय कसं होतंय. नक्की सगळे बघत असतील, कारण की तिची आता सध्या तिच्या डोक्यात नाटक नाहीये. आता फक्त 6 तारखेच्या जी ती सध्या काय करते, सिनेमाचं काय, आता लक्ष एकच आहे. आपण पुढचा फोन घेऊया. विकास बोलतायत नाशिकवरनं. विकास, तुमचा प्रश्न विचारा प्लीज. नमस्कार तेजश्री. नमस्कार. बोला. तुम्हाला घातलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. प्रश्न असा होता की अलीकडे आपण बरेच 2-3 हिंदी मराठी चित्रपटात दिसलात, आणि त्यानंतर आपण एक हिंदी नाटक केलं शर्मन जोशींबरोबर. बरोबर. तर भविष्यात आपला प्लॅन काय आहे? आपण हिंदी चित्रपट सृष्टीकडे येणार आहात का? कुणाला नाही आवडणार? हो, निश्चितच. म्हणजे काय म्हणतात,
प्रत्येकाचं स्वप्न असतं मला वाटतं सतत ग्रो होत राहावं, त्यामुळे मला आवडेल रंगभूमीकडे मी, आणि मला खूप छान वाटतंय की हिंदी बॉलिवूडची सुरुवात माझी रंगभूमीकडून झाली आणि त्यात शर्मन जोशी सारखा एक उत्तम कलाकार त्याची को आर्टिस्ट म्हणून मी या नाटकात काम करते जे आजही चालू आहे आणि मला खूप आवडेल. पण हे तेवढंच नक्की आहे की मराठी चित्रपटसृष्टी माझ्याकडनं सुटणार नाही आणि ते मी कायम तिथे काम करतच राहीन. पण येस, माझ्या अपॉर्च्युनिटी संधी मिळावी यासाठी नक्की प्रयत्न चालू राहतील, इच्छाशक्ती लागली नक्की प्रयत्न सुरू राहतील. आणि मराठी आता कदाचित 6 तारखेनंतर तिला वेळ पण नसेल, कारण अनेक ऑफर्स येतील, अनेक ऑफर्स तिच्याकडे येतील, अनेक फोन वाजायला लागतील. पण आपण आपले फोन वाजतायत, आपण आपले फोन घेऊया. अमेय पुण्यावर बोलतायत. अमेय बोला, तुमचा प्रश्न काय? हॅलो तेजश्री मॅम. हाय अमेय. बोला. मॅम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. असं तुम्हाला बोलणारे बरेच भेटतील, पण मी सिरियसली खूप मोठा फॅन आहे तुमचा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. फक्त तुमच्याशी भेटायची आहे मला. मी तुमचे प्रत्येक फोटोज डाउनलोड करत असतो, प्रत्येक तुमच्याशी हमेशा कॉन्टॅक्ट मध्ये असतो मी. खूप म्हणजे खूप मोठा फॅन आहे मॅम तुमचा. थँक्यू अमेय. थँक्यू सो मच. तुम्ही सध्या काय करताय? तू सध्या काय करतोय? मी सध्या तुम्हाला पाहतोय टीव्हीवर. थँक्यू. आणि तुझी भेटायची इच्छा तू व्यक्त केली आहेस, तर 2 तारखेला ती सध्या काय करते या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही पुण्यामध्ये येणार आहोत. त्यामुळे तू प्लीज स्टे ट्यून्ड. आमच्या सोशल साईट्सवर आम्ही अपडेट्स देत राहतो, ते बघत राहा आणि होपफुली तुझी इच्छा 2 तारखेला पूर्ण होऊ दे. पण मगाशी असे तर फॅन्स येणारच, असे फॅन्सचे फोन सुद्धा येणार. मगाशी तू हिंदी नाटकाचा विषय काढलास, मला त्याच्याकडे याच्यासाठी यायचं आहे की मराठी सिनेमा, मराठी सिरियल केल्यानंतर अनेक आर्टिस्ट हे वळतात सिनेमा, म्हणजे मराठी सिनेमाकडे जास्त असतो किंवा हिंदी सिनेमाकडे जास्त असतो. तुझं हे लक्ष होतं किंवा का तुला असं वाटलं का की हिंदी थिएटरकडे तू वळावंस किंवा हिंदी थिएटर तू पाहत होतीस का? तुला म्हणजे ती ऑफर असेलच, पण मुळात तुझा होरा होता का तिकडे? एवढा ओढ होती तुला तेवढी? मला खरं सांगू, हिंदी आणि मराठी ह्या भाषेपेक्षा मला असं वाटतं की माझा ओढा ना थिएटरकडे होता. क्या बात आहे. कारण कार्तिक आझाद घुसली हे नाटक घेताना खुद्द प्रशांत दामले यांच्याबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. आणि ते काम करायला सुरुवात केल्यानंतर मला असं जाणवलं की नाटक हे असं क्षेत्र आहे ना जिथे तुमच्या कामाची पावती तुम्हाला तत्क्षणी मिळते. मी जे रिॲक्ट होते ते लोकांसमोर त्या क्षणाला पोहोचतं आणि तिथून माझा ऑडियन्स मला दाद देत असतो. किंवा नाटक 3 तासाने संपल्यानंतर ते मागे येऊन भेटतात, तुमच्याशी बोलतात, ते खूप छान वाटतं. आणि मला वाटतं हे खूप मोठं चॅलेंज आहे, कारण सिरियल आणि फिल्म सारखा रिटेकची फॅसिलिटी ही नाटकाला नसते. त्यामुळे कुठेतरी खरं सांगू तर माझा ग्राफ उलटा आहे आणि नाटकाकडे मी सगळ्यात शेवटी गेले. ह्याचं कारण हे की कुठेतरी ना मला असं वाटत होतं, मला नितांत आदर आहे रंगभूमीबद्दल आणि मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला येतंय हे कळल्यानंतर तिथे पाऊल टाकायचं धाडस करावं. त्यामुळे मी ते नाटक घेतलं आणि त्यानंतर डेफिनेटली मी असं काहीतरी लक्ष हे आहे माझं असं म्हणून वागत नाही माझ्या आयुष्यात. समहाऊ आय बिलीव्ह आय एम अ डेस्टिनीज चाइल्ड. त्यामुळे जी अपॉर्च्युनिटी समोर येईल ती आपल्यासाठी आहे आणि ती माझ्यासाठीच आहे. त्यामुळे माझ्या इतकी चांगली ती कोणी बजावू नाही शकणार असं मला वाटतं आणि मी पूर्ण प्रामाणिक कष्ट घेते तिथे. सो एका हिंदी नाटकाची अपॉर्च्युनिटी मला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. मी असा विचार केला नव्हता आणि त्यात अगदी कार्टीच्या वेळी डायरेक्टली प्रशांत दामलेंबरोबर मी नाटक करेन हाही विचार नव्हता ना, हिंदी नाटकाच्या वेळी शर्मन जोशी बरोबर मी नाटक करेन हा विचार नव्हता. पण ती अपॉर्च्युनिटी मिळाली आणि यस, प्रामाणिक कष्ट मी सगळीकडे घेते आता. नाही, तुझे प्रामाणिक कष्ट तर आहेच, पण त्याच्याबरोबर एक नशिबाचा पण भाग असतो. निश्चितच जो प्रामाणिकपणे काम करतोय त्याला ते काम मिळत असतं आणि ते होतच असतं. असं अनेक लोकांबरोबर पण घडलेलं आहे. आपण फोन घेऊया पुढे. ठाण्यावरनं रंजनाताई बोलतात. रंजना बोला, तुमचा प्रश्न काय? हॅलो, नमस्कार रंजनाताई, बोला. हा, तुमची ती जान्हवीची भूमिका मला खूप आवडलेली. थँक्यू. आणि आता तुमचा तो नवीन पिक्चर येतो ना, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही 6 तारखेला नक्की बघा सिनेमा. हो हो, थँक्यू. खूप आवडलेली ती तुमची आणि ती भूमिका खूप आवडलेली तुमची जान्हवीची. बरोबर.
हा, आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा, तुमच्या अख्ख्या फॅमिलीला सुद्धा. थँक्यू. असे फॅन्स असताना तुला एक असं पण वाटतं का की मला तुझ्या भूमिकांबद्दल बोलताना असा विचार येतो की प्रत्येक भूमिका मिळताना तुला टप्प्यावरती तशी चांगली माणसं मिळत गेली. म्हणजे अगदी मंदार देवस्थळी, प्रशांत दामले, शर्मन जोशी, आता सतीश राजवाडे, अंकुश चौधरी, हे पण खूप महत्वाचं असतं की त्या टप्प्यात भूमिका मिळणं हे तर आहेच, पण या टप्प्यावर ही माणसं मिळणं, ह्या माणसांकडनं काय मिळतं? मला वाटतं ही गोष्ट ना तुमच्या आयुष्यात फार महत्वाची असते. म्हणजे मी कायम असं म्हणते की तुम्ही एखादं काम साकारताना कलाकार म्हणून तुम्ही ते साकारणार आहातच, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे ना माणूस म्हणून तुम्ही स्वतःला कुठेतरी सिद्ध करणं किंवा चांगलं असणं हे फार मॅटर करतं. आणि ही चांगली माणसं मिळत जाणं, ही माणसं ना तुम्हाला कलाकार ह्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणूनही घडवत असतात. कारण ह्यांचा कुठेतरी अनुभव म्हण किंवा ह्यांनी जी काय आज इंडस्ट्री मधलं म्हण किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात म्हण जे करिअर, जे आयुष्य पाहिलंय ना, ते माझ्यापेक्षा फार जास्त आहे. त्यामुळे ह्यांच्या सहवासात असणं आणि त्यांच्याबरोबर जनरल, आता आपण दोघं गप्पा मारतोय, अशा जनरल गप्पा मारणं सुद्धा ना तुम्हाला खूप काही शिकवतं. सो मी कायम असं म्हणत आले की मंदार देवस्थळी असो किंवा सतीश राजवाडे असो, प्रशांत दामले किंवा अंकुश चौधरी किंवा शर्मन जोशी, ह्या ना माझ्यासाठी कार्यशाळा आहे. तरी माझ्यापेक्षा फार मोठी आहे ती माणसं, आणि ह्यांचा फक्त सहवास लाभला म्हणजे काही वेळा मला असं वाटतं कोणीतरी म्हणून ठेवलंय की उत्तम वक्ता होण्यासाठी ना उत्तम श्रोता होणं गरजेचं असतं, आणि त्यांच्या सहवासात आपण त्यांचं ऐकावं असं मला सतत वाटत राहतं. चांगलं आहे. कारण मुळात मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला तुला की अशा टप्प्यांवरती ही माणसं मिळणं ह्याच्यासाठी, जसं तू म्हणालीस की त्यांच्यावर नुसतं ऐकत बसणं पण ह्याच्यात खूप काही आहे. म्हणजे काही वेळेला विचारण्याची पण गरज नसते, ते मिळत असतं. त्यामुळे तुला रंगभूमीवर प्रशांत दामले सुरुवातीला मिळाले. रंगभूमीवर तू म्हणजे तुला कळलं की कुठे काय खाचाखुचा आहेत, काय म्हणजे ही प्रोसेस तुला सांगू का, या माणसांमुळे एखादा सीन हातात आल्यानंतर वाक्यासारखी वाक्य तर लिहिली आहेत. शाळेत असताना पासून आपण मराठीचे धडे वाचत आलोय, अभ्यास करत आलोय, इतकं तर सोपं आहे. अशापासून त्या वाक्यातल्या 2 शब्दांच्या मधल्या पॉजमध्ये सुद्धा काहीतरी एक भावना असते, आणि जी कलाकार म्हणून तुमचं कर्तव्य असतं ती लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण की ती एक वेगळी दिव्य दृष्टी तुम्हाला कलाकार म्हणून देवाने दिलेली असते, आणि आम्ही गाईड करायला आहोत. पण लोकांना तुम्ही वेगळे का वाटता, कारण की त्या भावना तुम्ही योग्य पोहोचवल्या पाहिजेत, त्यांच्या मनापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. ही शिकवण जी आहे ना, नुसती वाक्य आहेत ती म्हणायची, इथपासून तेवढंच नाही येते, त्याच्या पलीकडे फार आहे. तर हे सगळं कळण्यासाठी ही माणसं माझ्या आयुष्यात टप्प्याटप्प्यावर येत राहणं गरजेचं होतं. आणि मी खरंच खूप लकी आहे की अभिनय करणं ही फार सोपी कला नाहीये. किंवा लोक असं बरेचदा म्हणतात की आयुष्यात काहीच होता नाही आलं की लोक ऍक्टर होतात, तर तसं नाहीये. ते ऍक्टर होणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी पण फार मोठा अनुभवाचा आणि कुठल्या तरी शिक्षणाची त्याच्यासाठीही फार गरज असते. आणि हे सांगणारी माणसं आहेत, ही सांगणारी माणसं आहेत, आणि तशी फोनवर पण माणसं आहेत की ती तुझ्यावरती प्रेम करतायत आणि तुझ्या भूमिकांवरती प्रेम करतायत. परभणीवर धनंजय बोलतायत. धनंजय, बोला, तुम्हाला काय बोलायचं? हॅलो, हाय तेजश्री. हॅलो, हाय. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. आणि मला हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही हिंदीमध्ये शर्मनजी सोबत एक सिनेमा पण करताय, तर त्याच्याबद्दल सांगा, आणि अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. येस, हिंदीमध्ये मी एक सिनेमा करतेय, सायोनारा नावाचा. आणि 2017 सालातलं ते एक आणखी एक माझ्यासाठी सायोनारा करताना तुम्ही बातमी दिलीस. वा वा, क्या बात आहे. नाही, ही बातमी माहिती आहे लोकांना, कारण आमचा एक म्युझिक लॉन्च झाला होता. सो 2017 सालातलं माझ्या डेस्टिनीने मला दिलेलं हे खूप छान गिफ्ट असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे त्याबद्दल, आणि आय होप त्याचेही अपडेट्स मी तुम्हाला ती सध्या काय करते नंतर लवकरच सांगू शकेन. असे अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही फोन करायचं थांबवू नका. तुम्ही पटापट फोन करा. एक अजूनही वेळ आहे आपल्याकडे. तेजस्वी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. तेव्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया सेलिब्रिटी लाईव्ह मध्ये. तर ब्रेकनंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत तेजश्री प्रधान आहे, आणि तेजश्री प्रधान तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. फोन यायला सुरुवात झाली. आपण पहिलाच फोन घेऊया. कल्याणवरनं विशाल बोलतायत. विशाल, बोला, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे तेजश्रीला? हाय तेजश्री ताई. हाय विशाल. हा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. पहिली गोष्ट, तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, तुला सुद्धा. हा, मी तुला भेटलेलो सुद्धा आहे. डोंबिवलीला तुझा कार्यक्रम होता पूर्ण झी मराठीचा. बरं. तर
माझा एकच प्रश्न आहे की मी स्टार्ट टू एंड पर्यंत तुझी सिरियल होणार तुम्ही या घरची बघत होतो. माझी एकच इच्छा आहे की ती तुम्ही नव्हती करायला पाहिजे, की पुढे का नाही चालून दिली असं माझी ते तिच्या हातात नसतं. नाही, पण मला असं ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल की हे माझ्या हातात नसलं तरी मला असं वाटतं की का हा प्रश्न एखाद्या प्रोजेक्टच्या बाबतीत छान असतो पेक्षा अरे बास करा कधी थांबवणार पेक्षा का थांबवली हा प्रश्न छान असतो, म्हणून कदाचित असेल विशाल. असू शकते. आपला पुढचा फोन घेऊया. नागपूरवरनं स्वीटी बोलते. स्वीटी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. लागला तुझा फोन. येस, बोला. सर्वप्रथम तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. आणि मला हे विचारायचंय की आता ती सध्या व्यतिरिक्त तुला तुझे काही अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे नाटक असू देत किंवा चित्रपट असू देत किंवा काही आम्हाला बघायला मिळणार आहेत का या येत्या 2017 मध्ये? तुझी काय इच्छा आहे बघायला मिळावेत की नाही? मला तुला सगळ्या माध्यमात बघायचंय. येस, मग नक्कीच नक्कीच. 2017 सपोर्ट केला आणि देवबाप्पाने ठरवलं तर नक्कीच. पण ती सध्या काय करतेचा विषय निघाला म्हणून परत एकदा विचार असं वाटतं की ती सध्या काय करतेचा जो प्रोसेस होती. कारण कसं होतं की तू पण होतीस त्याच्यात. अभिनय सुद्धा पहिला सिनेमा करत होता. आर्याचा एक मोठा रोल आहे, म्हणजे तिच्यासाठी एक तो मोठा रोल होता. ह्याच्यामध्ये कॅप्टन अंकुश होता, हे सगळं ठीक आहे, मान्य आहे. पण तुम्ही ती प्रोसेस कशी एन्जॉय करत होता? तुला स्वतःला एक प्रथम असा जो सिनेमा की आपलं एक नाव लागतं आणि जे असतं प्रत्येकाला वाटतं ते, तू त्या प्रोसेसला कशी एन्जॉय करत होतीस? खूप एन्जॉय करत होते. आणि आमचे हे जे आमच्या दोघांव्यतिरिक्तचे 4 कलाकार आहेत, रुदित्य राजवाडे, निर्मोही, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर आणि आम्ही दोघं, तर आम्ही 6 जण आहोत ना. मी तुला सुरुवातीला म्हणाले तसं की ही प्रोसेस आहे ना आमच्या 6 जणांसाठी फार महत्वाची, एकत्रितपणे महत्वाची प्रोसेस होती. कारण की आम्ही तिघीही साकारतोय ते पात्र एकच आहे. जरी ते मोठं होत असलं, जरी त्याची मॅच्युरिटी वाढत असली, तरी पण आपल्याला बरेचदा असं होतं बघ की अरे ही अगदी लहानपणापासूनची सवय आहे हिची. तर ही जी सवय हे फार महत्वाचं आहे ह्या सिनेमासाठी. मग रुदित्य राजवाडे याला अगदी पहिल्यापासून चष्मा आहे म्हटल्यावर अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरी यांना चष्मा आला. तो लेफ्टी आहे, तर मग आमचा हिरो हा लेफ्टी झाला, कारण पुढे आपल्याला ते सगळं केलं पाहिजे कंटिन्यू. तसंच आर्या आणि निर्मोहीच्या बाबतीत मला वाटतं आमच्या तिघींचं, म्हणजे असं सगळे म्हणतात की आमच्या तिघींच्या चेहऱ्यामधला गोडवा किंवा एक इनसन्स कुठेतरी मॅच होतो आणि आमच्या दिग्दर्शकांना तो वाटला असावा, म्हणून आम्ही तिघी या भूमिकांमध्ये आलो. सो ही प्रोसेस जी आहे ना, द बेस्ट पार्ट इज माझं काम हे एवढं आहे, ही अशी नव्हती प्रोसेस. तर लहानपणी मी काय करायचे किंवा आजही जेव्हा आज प्रोमो यायला लागलेत किंवा आज जेव्हा आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच प्रोमो पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे ही मीच आहे, कदाचित हाच विचार मी केला होता आणि तेच मला दिसतंय आता. तुझ्या आणि अंकुशच्या कॅरेक्टरचा सर्वात जास्त कस हो याच्यासाठी होता कारण तुम्हाला त्या दोघांची कंटिन्युटी पुढे करायची होती प्रत्येक वयातली. लहान वय जे असतं ते इतकं भाबडं आणि इनोसंट असतं ना, आणि खरं तर ना भाबडं वय असल्यामुळे ते आपल्याला काही खूप शिकवून जातं, कारण की ते फार शिकून आलेले नसतात, त्यामुळे ते ना फार नॅचरली आणि खरं खरं वागत असतात. सो त्या दोघांना फॉलो करणं खूप छान होतं. ते दोघं त्यांचं गोड काम करत होते, भाबडेपणा होता त्याच्यात, कुठलंही मन स्वच्छ होतं त्याच्यात, कुठेही 4 गोष्टी आम्ही घरून शिकून आलोय हे नव्हतं. सो खूप मजा आली त्या प्रोसेस मध्ये माहितीये का. आणि खूप खरंच तू बघशील तर आता आपण भेटलोय म्हणून, पण मी तुला ह्याची खात्री देते की बाकीच्या 2 तन्वी किंवा अंकुशचा तर प्रश्नच नाही, त्याबद्दल मी काय बोलावं, पण बाकीचे 2 अनुराग सुद्धा तुम्हाला इतके आवडतील आणि इतके जवळजवळचे वाटणार आहेत ना, की अभिनय तर कायम आमचा म्हणतो की हे अनुरागचं पात्र असं आहे की तुम्ही त्याला असं घरी घेऊन जावं, पॅक करून घरी घेऊन जाऊ. बघूया आपण 6 तारखेला ते मी पॅक करीन थिएटरमध्ये जेव्हा बघायला जाईन तेव्हा. पण फलटणवरनं तेजसचा फोन आलाय. तेजस, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो हॅलो, बोला. मी तेजस गायकवाड बोलतोय. बोल रे. तुमची स्माइल खूप छान आहे आणि तुमचे काम आणि तुमचे सिरियल खूप छान आहेत. थँक्यू तेजस, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की आता तुमचा जो सिनेमा आहे तो त्या सिनेमामध्ये तुम्ही खूप धमाल पण केली असेल आणि शूटवर काय काय मस्ती केली, काय काय नाही ते जरा सांगू शकता का? येस, निश्चितच.
हो, पुन्हा प्रोसेसकडे झालो आपण. खरंच फिल्म मध्ये धमाल मस्ती ही खूप असते. फक्त ना आता प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र फिरतोय, मज्जा येते. तर मला ना एकच वाईट वाटत राहतं की आम्ही चौघांनी एकत्र काम नाही केलं, कारण आम्हीच आम्हाला साकारत असल्यामुळे तिथे प्रमोशन मध्ये फक्त एकत्र फिरताय. सो ती जी धमाल आहे ना ती कुठेतरी डिस्ट्रिक्ट झाली, कारण आर्या आणि अभिनय हे म्हणजे पॅकेज आहे, धमाल करण्याचं पॅकेज आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र बघणं आणि ते दोघं इतके भांडत असतात ते आम्ही ना ह्याच्यात प्रमोशन्स मध्ये इतकं एन्जॉय केलं की आम्हाला वाटायचं हे असं सेटवर असायला हवं होतं. समाऊ काय मी किंवा अंकुश खूप सिन्सिअरली काम करणारे असल्यामुळे असे काहीतरी धमाल किस्से नाही सांगता येणार, कारण आम्ही सेटवर भेटायचो तेव्हा खूप वेळा ना आम्ही सीन काय करायचंय, मग त्या सीन मध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला करता येतील, मग अंकुशकडनं काहीतरी गायडन्स, मग सतीश सरांकडनं काहीतरी गायडन्स. पण मला असं वाटतं ना की कुठेतरी काहीतरी नवीन शिकण्याची प्रोसेस ही सुद्धा धमाल असू शकते जर तुम्ही ती आतून एन्जॉय करत असाल. सो तेजस तशी धमाल आम्ही खूप केली सेटवर. तशी धमाल त्यांनी केलीच असणार, कारण सगळेच एक लोक आहेत. ती धमाल ना तुला खरंच फिल्म मध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे प्लीज 6 तारखेला ही फिल्म बघ. 6 तारखेला आणि त्याच्यानंतर पण बघितलीस तरी चालेल, काही हरकत नाही. 7ला बघ, 8ला बघ, रोज बघ. आपण पुढचा फोन घेऊया. मनमाडवरनं अविनाशचा फोन आला. अविनाश, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो. हा, बोला. हॅलो, बोला. अविनाश, घाबरू नका, सलग प्रश्न विचारा तुमचा. हो, ठीक आहे मॅडम. तुम्हाला तुमच्या नवीन सिनेमाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम, आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या सिनेमा क्षेत्रातला एखादा अभिनय अनुभव विचारायचा आहे का तुम्हाला? मला त्याच्यापेक्षा त्यांच्याच प्रश्नाला जोडून तुला हा प्रश्न विचारायचा आहे की सतीश राजवाडे ॲज अ दिग्दर्शक म्हणून तू अंकुशबद्दल बोललीस, पण सतीश राजवाडे बरोबर तुमचे जे सिटिंग्स होत्या, तुम्हाला ते सगळं प्रोसेस माहिती होती, पण जेव्हा एक सीन लागलेला असेल, जेव्हा तुझा सीन नसेल, तेव्हा तू त्याला लांबून बघत असशील, तुला सतीश राजवाडे ॲज अ दिग्दर्शक म्हणून किती प्रोफेशनल वाटतो, किंवा का असं वाटतं की कारण अशा वेगवेगळ्या तऱ्हेचे किंवा टाईपचे सिनेमे त्याने दिलेले आहेत. तुला काय वाटतं, तुझ्या या प्रोसेसमध्ये तुला सतीश राजवाडेचं दिग्दर्शन कसं वाटतं? दिग्दर्शक म्हणून तुला तो कसा वाटतो? दिग्दर्शनाचं तो मशीन आहे जे चालूच राहतं. तुला माहितीये का, सतीश सरांबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर बसलं तरी सतीशच्या डोक्यात ना सतत काहीतरी चालू राहतं, आणि ते त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुला कळत राहतं. त्यामुळे त्याला ना फक्त ऑब्झर्व करणं हे पण खूप मजेशीर असायचं, किंवा कुठेतरी मला असं वाटतं मजेशीर हा शब्द मी यासाठी वापरला, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींना आपण छान म्हणतो. सो कॉमेडीची मजेशीर असं नाही म्हणते मी, पण तो मॉनिटरमध्ये शिरल्यानंतर तो इतका त्या सीनमध्ये आणि त्याच्या कामात इतका बुडून जातो ना, आणि त्याच्याकडे बघून ती खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्या क्षणी दुसरं काहीच विचार तो करत नाही. किंवा सीन करताना त्याचं ते बुडून जाणं हे कधी जाणवतं माहितीये का, माझं तन्वीचं पात्र मी जेव्हा ते स्क्रिप्टमध्ये वाचते तेव्हा माझ्या आकलनानुसार मला काही गोष्टी वाटतात की हे असं असेल, ते तसं असेल, आणि आपण ते करूया. बरं, प्रत्येक क्षणी असं वाटतं की आता एवढं काम केलंय किंवा काहीतरी केलंय तर आपल्याला आता हे आपण असं करूया असं आपलं ठरलेलं असतं. पण सतीश राजवाडे या माणसाचा अभ्यास इतका आहे ना की तो आम्ही काहीतरी करायला घेतल्यावर आम्हाला येऊन माझ्याच पात्राबद्दल असं काहीतरी सांगतो की जिकडे कळतं की अरे नाही थांब, आपण काय म्हणजे हे काही आपण विचार केलेला नाहीये, खूप करायचं बाकी आणि आपण खूप लहान आहोत, पण तो इतकं प्रेमाने सांगतो ना ते सगळं. किंवा मला असं वाटतं की सेटवर ना तुम्ही काय करावं हे सांगणारे तर आहेतच लोक, पण तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर तुम्हाला डिस्टर्ब न करता इट्स ओके, पण तुला ते जमणार आहे, मला माहितीये तुला ते येणार आहे, हे छान पद्धतीने सांगणं फार गरजेचं असतं. आणि मला वाटतं ते अख्खं क्रेडिट आहे सतीशला, कारण की 6 पात्र आम्ही आणि ह्याच्या व्यतिरिक्त अख्खी बाकी कास्ट आहे, पण ह्या सगळ्या वयोगटांना मॅनेज करणं, त्यांच्याशी डील करणं, त्यांच्या वयात जाऊन त्यांना समजवणं हे त्यांना इतकं छान जमतं. म्हणजे अंकुश असं कायम म्हणतो की लव्ह स्टोरीजचा सतीश राजवाडे हा बादशाह आहे, आणि मला वाटतं ते इतकं खरं आहे. त्यांना खूप छान कळतं. भावना या दिग्दर्शकाला फार
चांगल्या कळतात आणि त्या आमच्या बोलण्यातनं पडद्यावर कशा मांडायच्या आणि कशा रेखाटायच्या हे त्यांना खूप योग्य कळतं. तुझ्या बोलण्यातनं आता हे जाणवतं की तू इतकी बुडलेस त्या सिनेमामध्ये की प्रत्येक वेळेला तुला काय ना इतकं सांगायचं आहे की संपतच नाहीये ते. पण आपल्याकडे एक ब्रेकची वेळ झालेली आहे, पण तुम्ही जाऊ नका कुठे. तुम्हाला फोन करायचे, तुम्हाला तेजस्वीशी बोलायचं, ती तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तेव्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया सेलिब्रिटी लाईव्हमध्ये. तर ब्रेक नंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तेजस्वी प्रधान आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे आणि आपल्याला फोन पण यायला सुरुवात झालेली आहे. मालेगाववरनं सागर बोलतात. सागर, विचारा तुमचा प्रश्न काय. हॅलो ताई, नमस्कार. नमस्कार सागर, बोला. नमस्कार, हॅपी न्यू इयर ताई. तुम्हाला सुद्धा. माझा असा उलटा प्रश्न होता मॅडम. तर तुमचं जे तुम्ही होणार सुनबाई या घरचेमध्ये आलात त्या अगोदर तुमचं काही रंगभूमीवर किंवा तुमचं काही पार्श्वभूमी होती का या क्षेत्रात येण्याची? आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की तुमचं क्वालिफिकेशन काय झालं आहे आणि पुढे तुमची इच्छा काय आहे? म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार का मराठीमध्ये करणार? बरोबर. पहिला प्रश्नापासून बघू की होणारच्या आधी तुझी पार्श्वभूमी म्हणजे काय होतं, म्हणजे अभिनयामधलं, नाटक, रंगभूमी, असं ते विचारतात. बरोबर. याआधी मी काही सिनेमे केलेत. त्याआधी मला वाटतं ETVवर माझी एक मालिका होती. 3-1 वर्ष मी लेक लाडकी या घरची नावाची एक मालिका करत होते. त्याआधी स्टार प्रवाहवर मी तुझं नी माझं घर श्रीमंताचं अशा नावाची एक मालिका केलेली आणि माझी सगळ्यात पहिली मालिका या गोजीरवाण्या घरात ही होती. आणि ह्या मालिकांच्या दरम्यान मी काही सिनेमे पण केले. त्यात शर्यत, उदय, झेंडा, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, लग्न पाहावे करून असे काही सिनेमेही होते. तर ही सगळी प्रोसेस होती. पण फोन घेण्याच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या सिनेमांचं तू नावं घेतलीस, हे सगळे तुझे सुरुवातीचे सिनेमे असताना एक अभिनेत्री म्हणून हे एक टेन्शन असतं का तुम्हाला? एक अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून तुम्हाला टेन्शन असतं की हे मी जे निवडते ते योग्य आहे का, ते हिट होईल का? कारण ही सुरुवात आहे, ह्याच्यावरती मग नंतर इंडस्ट्रीमध्ये आडाखे बांधले जातात, सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातात. हे तेव्हा तुमच्याकडे टेन्शन असतं? टेन्शनपेक्षा मला असं वाटतं ना की त्या क्षणाला त्या वेळी घेतले गेलेले निर्णय हे स्वतःसाठी योग्य असतात. कारण आपण ना स्वतःसाठी वाईट विचार कधीच नाही करत आणि त्या मॅच्युरिटीमध्ये किंवा ती जी पोझिशन असते आपली, त्या पोझिशन मध्ये जी आपल्याला संधी मिळते ती जर का आपण सोडून दिली आणि लोकांना मुळात जर कळूच शकलं नाही ह्यापेक्षा आणखी काही छान असेल तर मला वाटतं त्या संधीच्या वर जाण्याची संधी मिळू शकत नाही. आणि ही जी संधी आहे, मग हे जे पूर्वीचे सिनेमे ते आता म्हणाले किंवा जर त्यांनी सांगितलं की होणारच्या आधी तुम्ही काही केलं होतं का, तर मला निश्चितच असं वाटतं की ह्याचा मला कधीच वाईट वाटत नाही. कारण मला असं वाटतं लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तो तुमचा सक्सेस पिरियड सुरू झाला असं म्हणायचं. कारण की त्याआधी तुम्ही जे करताय ना तो स्ट्रगल पिरियड समहाऊ तुम्ही आयुष्यात जमिनीवर राहण्यासाठी आणि तुम्ही कुठेतरी कितीही सक्सेसफुल झालात तरी तुमच्यातला माणूस जिवंत राहण्यासाठी ना हा स्ट्रगल फार गरजेचा असतो. आणि मला आनंद आहे की हा स्ट्रगल माझ्या लाईफ मध्ये आला. सो तुला असं म्हणायचं की ते गरजेचं पण असतं? येस, निश्चित गरजेचं असतं. कारण तुला सांगू का, ती सध्या काय करते ह्या सिनेमाचं तसंच आहे की आम्ही जे म्हणतोय की तुमच्या आयुष्यातली ती किंवा तुमच्या आयुष्यातला तो हे आठवून देणारी ही फिल्म आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आयुष्यात एखादा निर्णय घेता किंवा तुमच्या आयुष्यात येणारी कुठलीही व्यक्ती, मग लहानपणापासून आपल्या बरोबर खेळणारा, आपल्या शेजारी राहणारा मुलगा असेल किंवा मग आपल्या शाळेतली बाजूच्या बेंचवर बसणारी मैत्रीण असेल, तर ही नाती आहेत ना काही त्या वयामध्ये फार छान आपल्याला आनंद देणारी नाती असतात. त्या क्षणाला तो निर्णय आपल्या मनाला फार पटला असतो म्हणून आपण ते निर्णय घेतो. सो मला कुठल्याच कामाबद्दल माझ्या आतापर्यंतच्या किंवा आज जी नाती सुटून गेली आहेत त्याबद्दल ना रिग्रेट्स नाही आहेत. आणि हेच सांगणारी ही फिल्म आहे. कारण की मला त्या प्रत्येक नात्याने, त्या प्रत्येक प्रोजेक्टनी एक अनुभव दिलाय, त्या क्षणाला तो आनंद दिलाय आणि तो फार खरा होता. कारण त्या क्षणांमध्ये मी फार खरी होते. सो मला असं वाटतं की आयुष्यात मागे वळून अरे बापरे ह्याच्यामुळे माझं काहीतरी वाईट झालं असा विचार करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही चांगला वाईट कुठला तरी अनुभव तुम्हाला देत असते आणि तुम्हाला जगण्यासाठी चांगला आणि वाईट हे दोन्ही अनुभव गरजेचे असतात. खूप छान बोललेस तू, खूप छान. म्हणजे खरं सांगतो मी तुला, खूप छान बोललेस आणि खूप चांगलं तू सांगितलंस की हे का असं असतं आणि का होतं. आपण पुढचा फोन घेऊया. मुंबईतनं पूजा बोलतात. पूजा, काय बोलायचं तुम्हाला?
तेजस्वी मॅम. हाय पूजा. बोला बोला. हाय, मला पहिलं सांगायचं की आज तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू. तर माझा आणि मी मेन म्हणजे TSKK साठी खूप एक्साइटेड आहे. मला खूप इच्छा आहे एकदम बघायची, वेट करू शकत नाही तो पाहण्यासाठी. त्यासाठी आधी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. तर माझा प्रश्न आहे की आता 2017 येणार आहे, तर तुला अभिनया व्यतिरिक्त अजून काय काय आवडतं, अजून काय काय तुझे छंद आहेत जे तुला करायला आवडतात असा हे विचारायचं आहे मला. काय छंद? माझे छंद, मला वाचन आवडतं आणि मला गाणं खूप आवडतं आणि माझी इच्छा आहे की ते एक म्हणतात ना गोडी अपूर्णतेची लाविला वेड जीवा, तशी ती माझी एक गोडी आहे आणि जी मला सतत वेड लावत असते, शांत बसू देत नाही. की गाणं मला शिकायची इच्छा आहे. लहानपणी काही वर्ष शिकले मी, पण नंतर ते सुटून गेलं. त्यामुळे 2017 मध्ये मला आवडेल जर का मी पुन्हा नव्याने गाण्याकडे सुद्धा, अजिबात काम करण्यासाठी म्हणून नाही, ही हा माझा छंद आहे, हा छंद जोपासायचा आहे मला फक्त स्वतःपुरती. त्यामुळे स्वतःसाठी मला गाणं कुठेतरी कंटिन्यू करायला आवडेल आणि छान काम करत राहणं हा माझा करिअरसाठीचा फार मोठा छंद आहे. त्यामुळे सतत चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचण्याची धडपड मी करत राहते आणि ती करत राहीन. आणि ती सध्या काय करते असा प्रश्न येणार तिने ना नाही. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे. तू आता TSKK म्हणालीस, तर मला वाटतं हे हॅशटॅगनी ना सोशल साईट्सवर खूप छान सुरुवात झाली आहे. आणि RSTDM हे जे गाजलं होतं त्यानंतर पुन्हा एक नवीन लव्ह स्टोरी मराठीमध्ये TSKK अशा नावाने येणार आहे. आणि ती सध्या काय करते असा प्रश्न 2017 मध्ये पडणार नाही. ती भरपूर काय काय करणार आहे आणि आपल्याला ते बघायला मिळणार आहे. पण आपण फोन घेऊया. वेदिका बोलतात परभणीवरनं. वेदिका बोला, तुम्हाला काय विचारायचं? हॅलो तेजश्री. हाय, मी तुमची फार मोठी फॅन आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही फार सुंदर दिसताय. थँक्यू थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला आतापर्यंत अभिनय क्षेत्रात काम करून तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? माझा खूप छान अनुभव आहे अभिनय क्षेत्रामध्ये काम करून. आणि मला असं वाटतं की हे जे डेस्टिनीने माझ्यासाठी क्षेत्र ठरवलं हे माझ्यासाठी फार योग्य क्षेत्र ठरवलं गेलं आहे. त्यामुळे ह्या इतक्या वर्षांच्या अनुभवात मगाशी तू म्हणालास तसं मला खूप छान माणसं भेटत गेली आहेत. माझ्याकडनं चुका होत गेल्या, माझ्याकडनं काही चांगल्या स्टेप्स घेतल्या गेल्या, ह्या सगळ्यातनं मी शिकत आले आहे. आणि हा जर्नी मी जेव्हा जेव्हा आठवते ना तेव्हा मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात तो निवांत वेळ, आज आपण कितीही बिझी किंवा व्यस्त आयुष्यात असलो तरी पण तो काढायला हवा. की ज्या निवांत क्षणी कुठेतरी मागे वळून आपल्या आयुष्यात काय काय घडून गेलं, किंवा हा जो तुम्ही प्रश्न विचारलात, हा अनुभव जो आहे ना आपल्या आयुष्याचा, तो तुम्ही घेतला पाहिजे. आणि मला खूप छान वाटतंय सांगायला की हे मी इथे तर बोलतेस, पण ती सध्या काय करते, हा सिनेमा आहे ना, हा हेच सांगणार आहे की कुठेतरी जरा विसाऊ या वळणावर. असा हा सिनेमा आहे की तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. माझा अनुभव छान होताच, पण ना बरेचदा आयुष्य आपल्याला सरप्राईज करत असतं. आणि तुम्ही हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या भूतकाळात डोकावं असं वाटेल. आणि आय एम शुअर तुमचा भूतकाळ तुम्हाला पण असे छान सरप्राईजेस देईल. काहीतरी भावना राहून गेल्या असतात, आपण अनुभवतो पण आपण त्यांना वेळ नाही देत. तर त्यांच्यासाठी थोडासा वेळ द्यायला ही फिल्म तुम्हाला नक्की मदत करेल. नक्की मदत करेल. आणि ही छान छान सरप्राईजेस बघायला आम्हाला सुद्धा खूप आवडेल. कारण असेच सिनेमे यावेत. कारण मागच्या वर्षी 1 जानेवारीला नटसम्राट आला होता, तोही झी टॉकीजचाच होता. आणि यावेळेला 6 जानेवारीला का होईना झीचा सिनेमा येतोय. त्यामुळे आपण फिंगर क्रॉस येणारच आहे, तो चांगलाच होणार आहे. आपण अशी वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामध्ये तेजस्वी आहे, हे बघायला सुद्धा आपल्याला आवडणार आहे. पण आता एक छोटीशी वेळ झाली आहे ब्रेकची. पण ब्रेक नंतर आपण पुन्हा तेजस्वीशी बोलणार आहोत. आता एक वेळ झाली ब्रेकची. पहा सेलिब्रिटी लाईव्ह. तर ब्रेक नंतर सेलिब्रिटी लाईव्हमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी तेजश्रीकडे वळणार आहे एका प्रश्नावर करतं, कारण हा आपला शेवटचा सेगमेंट आहे. आणि तू खरंच एक्सायटेड आहेस हे दिसतंच आहे. पण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे तुझ्यासाठी, कारण की ती सध्या काय करते ह्या वर्षातला तुझा एक महत्त्वाचा टप्पा आहे. रिलीज होणार आहे, लोकांच्या उत्सुकता वाढलेल्या आहेत. तुझं सिरियलमधलं लोकांनी काम बघितलेलं आहे, सिनेमातलं जरी बघितलेलं आहे, पण एक फुल फ्लेज असा सिनेमा, मोठा सिनेमा आहे, मोठा दिग्दर्शक आहे. तू तर एक्सायटेड असशीलच, पण तुला वाटतं की हा तुझा एक महत्त्वाचा टप्पा आहे आयुष्यातला? निश्चितच.
खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि मला आनंद होतोय. आपण असं म्हणतो म्हणजे सतत आपण आपलं आयुष्य चालूच राहतं, पण तरी पण एक नवीन वर्ष म्हटल्यावर आपल्याला असतं ना नवे संकल्प किंवा एक नवी सुरुवात, फ्रेश स्टार्ट. त्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद आणि एक्साइटमेंट ह्याची वाटते की माझं नवीन वर्ष एवढ्या मोठ्या प्रोजेक्टनी सुरू होत आहे. त्यामुळे 2017च्या बाबतीत ना मी विशेष एक्सायटेड आहे, कारण अगदी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला एक नवी भूमिका, एक नवं पात्र आणि इतकं मोठं माझ्यासाठी अवेलेबल झालेलं बॅनर झी मराठी किंवा झी स्टुडिओज यांच्या थ्रू ही फिल्म येणार आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे या प्रोजेक्टसाठी. लोक पण एक्सायटेड आहेत कारण ते फोन करतात आपल्याला. पुण्यावरनं श्रिया बोलते. श्रिया बोला, तुम्हाला काय बोलायचं? हॅलो. हाय श्रिया. हाय तेजश्री ताई. हाय. तुला पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. मी तुझं प्रत्येक सिरियल असो, नाटक असो किंवा मूवी असो, प्रत्येक काम तुझं बघते आणि आम्हाला सगळ्यांना ते खूप खूप आवडतं. थँक्यू. आणि तुला पुढच्या सगळ्या सिनेमांसाठी आणि तुझ्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच श्रेया. या सिनेमाबद्दल बघ किती उत्सुकता आहे लोकांना. म्हणजे तेजश्री प्रधान म्हणून पण ती उत्सुकता आहेच, पण तू त्याच्यात काम करतेस आणि तू जे काम करतेस ते काहीतरी चांगलं करतेस हे लोकांनीच तुला पोचपावती देत आहेत ते स्वतःहून, कारण त्यांची एक्साइटमेंट दिसते. ही एक जबाबदारी पण वाटते की आपण ही गोष्ट करतोय, आपल्या लोक हे बघणार आहेत. जबाबदारी जास्त वाटते. पण हे तुला तुझ्या पोटात गोळा आलाय आता, कारण शेवटचे 5 दिवस राहिले. 2016 संपलं आता. 2017चं 1 तारखेपासून 4 ते 5 दिवसाचं चांगलं प्रमोशन आहे अजून, पण पोटात गोळा आला असणारच नक्की. हो, निश्चितच आलाय. म्हणजे तुला सांगू का, मी शाळेत असताना कधीच अशी सॉलिड ब्राईट आणि पहिल्या 3 नंबरातली वगैरे अशी विद्यार्थिनी नव्हते. माझी सख्खी बहीण खूप हुशार आहे, त्यामुळे ना मी कायम असं बघायचे की परीक्षा जवळ आली किंवा रिझल्ट जवळ आला ना की ती खूप अशी टेन्शन मध्ये आणि असं तिचं खूप टेन्शन असायचं. आणि मला असं व्हायचं की अगं तुला काय टेन्शन आहे, तू तर जास्त मार्क मिळवणारच आहेस ना. तर त्यावेळी ना कधी हे कळलं नाही की आपण जेव्हा एका पहिल्या एक 5-10 नंबर मध्ये पोहोचतो किंवा जेव्हा लोक आई वडिलाच तिच्याकडे जेव्हा अपेक्षेने पाहत होते तेव्हाचं बर्डन काय असतं ना, ते मला तेव्हा कधीच कळलं नाही. पण आज माझ्या आवडत्या क्षेत्रात आल्यानंतर कुठेतरी कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यावर ते काय असतं हे मला आज कळतंय. सो लहानपणाचं तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मला माझ्याकडनंच मिळतंय. सो जसा जसा दिवस पुढे जातोय आणि हे 5 दिवस माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यानंतर तर फिल्म रिलीजच होणार आहे, पण असं खूप आलाय पोटात गोळा आणि खूप वेगळे सगळ्याच इमोशन्स आहेत. सगळ्याच इमोशन्स आहेत. आपण फोन घेऊया. पुण्यावरनं अनुजाचा फोन आला. अनुजा बोला, तुम्हाला काय बोलायचं? हॅलो. हाय अनुजा. हाय ताई, मी तुझी खूप डायहार्ड फॅन आहे. थँक्यू. आणि मला विचारायचं होतं, तुझं मेयर तुम जे नाटक आहे शर्मन जोशी बरोबर, तर त्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आणि ते मुंबईला 21 तारखेला आहे, ते कुठे आहे? कारण आमचा ग्रुप पण आहे तुझ्या नावाचा, तर आम्हाला सगळ्यांना मिळून यायचंय नाटकाला. ओके. मेयर तुमचा अनुभव माझा खूप छान होता. 21 तारखेला प्रयोग आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला लवकरच सोशल साईट्सवरनं वगैरे कळतील. मी पोहोचवेन तुमच्यापर्यंत. आणि खूप मस्त होता. एक वेगळं क्षेत्र आहे, पण मला असं वाटतं ना की भाषा ह्याच्या पलीकडे माणसं तशीच आहे, तरी आपल्यासारखीच आहे. आपल्याला असं वाटतं ते खूप ग्रँजर दिसतं, मोठं म्हटल्यावर काय असेल कसं असेल, पण शर्मन जोशी ही फार अगदी म्हणजे त्याच्याबरोबर काम करताना मला कधीच दडपण नाही आलं. तो दी शर्मन जोशी असं कधीच वाटलं नाही. आणि समव मला असं वाटतं की आपण जसे मोठे होत जातो ना, जेवढे जास्त आपल्याला अनुभव येत जातात तसे तसे ना आपण जास्त छान माणूस म्हणूनही घडत जातो. त्यामुळे अंकुश चौधरी काय किंवा शर्मन जोशी काय, मला खूप लोक विचारतात हा प्रश्न की इतक्या छान कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, तर कुठेतरी त्यांच्या आयुष्यातला अनुभव हा आमच्या बरोबर त्यांना छान ते छान असतात, ते छान वागतात आणि त्यांच्या सिनियरिटीची कदाचित आम्हाला जास्त मदत होते. आपण काही शेवटचे आता फोन घेऊया पटापट. कोल्हापूरवरनं आनंदी बोलतायत. आनंदी बोला, तुम्हाला काय विचारायचं? हॅलो. हाय तेजश्री. हाय. कशी आहेस? छान. बोला. तुझी होणार सून मी या घरची मालिका मस्त, मला आवडली. आम्ही दररोज तुझी मालिका आवडीने बघायची. थँक्यू सो मच. बोलणं छान वाटायचं. त्याच्यानंतर तुझी अशीच कोणती मालिका येणार आहे का? कोणत्या नाटकात काम करणार आहे का? कोणत्या जरी क्षेत्रात असलीस तर उच्च पदावर पोहोचावं असं तुला शिफारशीला देते.
आता तरी सध्या मी तिच्याकडनं उत्तर देतो की तिचं सगळं लक्ष ती सध्या काय करते याच्यावरती आहे. अनेक चांगले प्रोजेक्ट्स येणार आहेत, त्याचं वेळोवेळी ती सांगणारच आहे. मला एक प्रश्न शेवटचा तुला असं विचारायचं आहे की डोंबिवलीला शाळेत असताना एक आपलं जग असतं की काहीतरी व्हायचंय बाबा मोठं होऊन. हा प्रश्न प्रत्येकाला मला विचारायचा वाटतो एका अभिनेत्याला की तेव्हा त्याला हे बघताना आवडतं का, किंवा तो एक हे होतो का की शिवाजी मंदिरच्या बोर्डवरती किंवा पृथ्वीच्या बोर्डवरती किंवा एखाद्या थिएटरवरच्या बोर्डवरती लिहिलेलं असतं आणि तेजश्री प्रधान. आणि हे जे तुमचं एक अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा अभिनय करतानाचं एक मन असतं की आपलं नाव तिकडे लागावं. आज एक मोठी जबाबदारी आहे तुझ्यावरती, ते आलेलं आहे तुझ्यावरती. आणि तेजश्री प्रधान हे रंगभूमीवर पण आलाय, सिनेमात पण आलाय आणि सिरियलमध्ये पण आलाय. तू इमोशनल झालीस, पण आज हे अचीव करण्यापेक्षा पण हे एक मोठं चॅलेंज आहे तुझ्यासमोर आणि हे सगळं तू करतेस. काय सांगशील जाता आता, ती सध्या काय करतेच आहेच बोलायचंच, पण आणि तेजश्री प्रधानसाठी काय म्हणशील? खूप छान वाटतंय मला. आणि येस, तू म्हणालास तसं, कारण आपण प्रत्येक जण जन्माला आल्यापासून आपल्या आईवडिलांचे संस्कार असतात, त्यांना मुळात आपल्याला मोठं होताना पाहायचं असतं आणि त्यानुसार त्यांच्या परीने ते आपल्यासाठी अपार कष्ट घेत असतात. त्यामुळे हे आणि तेजश्री प्रधान आहे हे मला विचारशील तर मी कायम असं म्हणते की मला त्या अपूर्णतेमध्ये राहायला आवडतं, कारण कुठेतरी ती माझी ताकद आहे आणि ते मला सांगत राहतं की अजून पूर्ण नाही झाली आहेस तू. त्यामुळे मला आयुष्यभर हे अपूर्णत्वच जपायला आवडेल. पण हे आणि तेजश्री प्रधान हे वाचल्यानंतर किंवा तू म्हणालास की ते पाहून कसं वाटतं, तर मला असं वाटतं की ते पाहताना ना मला माझ्या माणसांचे चेहरे बघायला आवडतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावर जे मला दिसतं ना ते पाहून मला खूप आनंद होतो. आणि माझ्यापुरती म्हणशील तर नाही रे आणि वगैरे हा शब्द फार मोठा आहे माझ्यासाठी. आणि मी आहे तशीच छान आहे, माझ्या अपूर्णत्वामध्ये मी खूप छान आहे आणि मी तशी राहीन तेव्हाच मला वाटतं मी सतत कामं करत राहीन. आणि ती सध्या काय करते ह्या सिनेमामध्ये आपण बघूया आता की त्याच्यातून माझं पुढे काय होणार आहे हे ठरेल. आणि ती सध्या काय करते ह्यातही जेव्हा तेजश्री प्रधान हे नाव दिसेल तेव्हा कदाचित माझी नजर माझ्या माणसांकडे पाहते. क्या बात आहे. तू आज इकडे आलीस, आपण तासभर गप्पा मारल्या, अनेक लोकांनी सुद्धा तुला फोन केले आणि त्यांच्या प्रश्नांना तू उत्तर दिलंस. तर ती सध्या काय करते हा तर हिट होणारच आहे, हिट होईलच. आणि तेजश्री प्रधान ही त्याच्या पुढे सुद्धा और तेजश्री प्रधान अँड तेजश्री प्रधान असे सुद्धा फलक लागतील. आणि इतकीच तू यशस्वी होशील अशी मी तुला शुभेच्छा देतो, महाराष्ट्र बंदकडनं शुभेच्छा देतो. तर आज तेजश्री प्रधान आपल्या स्टुडिओमध्ये आली, आपण तिच्याबरोबर खूप छान गप्पा मारल्या. असेच सेलिब्रिटी पुढच्या शुक्रवारी आणि शनिवारी पण येणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रभर.